मित्रांनो, पुणे सोलापूर महामार्गावर पुढील 25 वर्षातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन हडपसर ते उरळी कांचन या दरम्यान मेट्रोसह 4 पदरी दुमजली उड्डाणपुलाचा अंतिम आराखडा तयार केला आहे. मंजुरीसाठी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला आहे. पुणे सोलापूर महामार्गाप्रमाणेच नगर मार्गावर चंदननगर ते शिक्रापूर या दरम्यान मंजूर झालेल्या मेट्रोसह 4 पदरी दुमजली उड्डाणपुलाचे काम पुढील काही दिवसात सुरू होणार आहे. रविदर्शन ते उरळी कांचन व चंदननगर ते शिक्रापूर या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर वरील दोन्ही मार्गावरील वाहतूक कोंडी कायमचीच संपेल. हवेली तालुक्यातील लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी खासदार डॉक्टर कोल्हे यांनी ही माहिती दिली. पुणे ते नगर, नाशिक महामार्ग, पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे आदी मोठे प्रकल्प मार्गी लागले आहेत. पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक कोंडीतून जनतेची सुटका करावी यासाठी मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या आढावा बैठक घेतलेल्या आहेत. भूसंपादनातील बहुतांशी आक्षेपांचे निराकरण करण्यात यश आले आहे. दिल्लीत अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. अंतिम बैठक लवकरच होणार असून या बैठकीत रस्त्याला मंजुरी मिळताच कामाला सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो, हडपसर, उरळी कांचन व चंदननगर शिक्रापूर या 4 लेन उड्डाणपुलाबद्दल तुमचे काय विचार आहेत ते सांगायला विसरू नका आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका.